नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत एक ज्येष्ठ अभिनेता, अनुभवी, अत्यंत संवेदनशील कलाकाराला. त्यांनी सलग 5 दशकं म्हणजे जवळ-जवळ 50 वर्ष टीव्ही मालिकांपासून चित्रपट असेल, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म असतील किंवा जाहिराती असतील, अशा बऱ्याच सिनेमांमध्ये किंवा जाहिरातीमध्ये काम केलेले कलाकार म्हणजेच यतीनजी कारेकर. एक शांत, प्रगल्भ आणि अभ्यासू अभिनेता. तर सोशल मीडिया रिव्ह्यूजमुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव आधीच स्पॉइल होतोय का? म्हणजे ती गंमत आधीच निघून जाते, असं नाही, होतंय का नाही, बऱ्याच वेळेला? नाही, नाही. म्हणजे रिव्ह्यू जर म्हणजे चांगला असेल, हं, मी एक नाटक करतोय सध्या. हं. सलाम नोनी आपा नावाचं. तिकडे आम्ही दिल्लीला शोज होते आमचे अच्छा. आणि त्याच्या आधी रिव्ह्यू आला. नाटक का बघावं म्हणून हं, हं, हं. आणि त्या नाटकाची अख्खी स्टोरी टाकून दिली. अरे बापरे! हां. तर आमची प्रोड्युसर जी आहे लीला दुबे, ती जाम चिडली होती. म्हटलं, ती म्हणायला लागली, "काय याला काय अर्थ आहे का स्टोरी अख्खीच्या अख्खी स्टोरी टाकून दिली. हं. सगळी मजा निघून गेली ना." बरोबर आहे. हां. ते कसं असायला पाहिजे, एक इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हण आहे. म्हणजे ॲक्चुअली ती खूप मोठ्या सायंटिस्टनी सांगितलेली म्हण आहे. लेक्चरबद्दल म्हणजे लेक्चर कसं असावं, हं, हं. तसं मी ते रिव्ह्यूला आता जोडतोय. तर त्यांनी सांगितलं होतं लेक्चर कसं असावं, इट शुड बी लाइक अ स्कर्ट. हं, हं. यू नो, लॉंग इनफ टू कव्हर द सब्जेक्ट, शॉर्ट इनफ टू मेक इट इंटरेस्टिंग. हं, हं, हं. तसा रिव्ह्यू असायला पाहिजे. तो इतकीच इन्फॉर्मेशन द्यावी की ते इंटरेस्टिंग व्हावं बरोबर आहे. आणि इतकं कमी असावं की उत्कंठा निर्माण व्हावी किंवा आईला काय आहे यार, बघायला पाहिजे हे काय. हं, हं. असा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे, लिहा. बरोबर तुम्ही आहे. स्टोरी सगळी सांगून उपयोग काय? नाही, नाही. हं. त्या लोकांना प्रत्येकाला आपापलं जे काय ते त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ दे ना. बरोबर आहे. तुम्ही सगळे पानं का फोडताय आमची अख्खी? एकाच चुकीच्या रिव्ह्यूमुळे एका चित्रपटाचं भवितव्य बदलू शकतं किंवा धोक्यात येतं. अशी घटना घडतात कधी बऱ्याच वेळा. झालंय का मला माहिती नाही, कारण रिव्ह्यू शेवटी हा रिव्ह्यू आहे. हां, हां, म्हणजे हां. मी असं बघतो. हं, हं, हं. मी अगदी काय म्हणूया साधा भोळा माणूस आहे असं समजा. पण मी असं बघतो की रिव्ह्यू हा रिव्ह्यू आहे, हे त्या लिहिणाऱ्या माणसाचं मत आहे किंवा बोलणाऱ्या माणसाचं मत आहे. जोपर्यंत मी ती स्वतः. कलाकृती स्वतः बघून हं. माझं मत ठरवत नाही, तोपर्यंत मी त्या कलाकृतीला चांगलं किंवा वाईट म्हणणार नाही. एखादी खरं आहे. फिल्म आहे, त्याच्याबद्दल वाईट रिव्ह्यू आहे, तर ओके बाबा ठीक आहे, या माणसाचं असं म्हणणं त्याच्या आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू झालं ते. हो, कारण आता हं, आता एक मोठी फिल्म आली आहे, नाव घेत नाही. हं. मोठी फिल्म आली आहे, तर 2 टोकाची रिएक्शन्स मिळाल्या. काही म्हणाले, "काय त्याच्यात खूप बहुत खून खराबा है यार, हं. बहुत मारामारी है, ऐसा थोडी ना होता है" वगैरे, वगैरे. दुसरी लोकं एकदम अपोझिट, "नाही, नाही तसं मस्त आहे, काय सॉलिड मारलंय ना ते पाकिस्तानच्या लोकांना, असं चोपलंय ना वगैरे, वगैरे. त्यांनी असं केलं, तसं केलं." सो 2 लोकं 2 वेगळे-वेगळे. जोपर्यंत मी मी बघितलेलं नाही अजून फिल्म. मी जेव्हा बघेन, तेव्हा मी ठरवेन ना. मला हं. काय आवडलं? त्याच्यातली सिनेमॅटोग्राफी आवडली, स्टोरी आवडली, वॉज द ॲक्टिंग गुड, वॉज द डिरेक्शन नाईस, हं. एडिटिंग कसं होतं? तर पब्लिसिटी हाईपवर न जाता ते म्हणजे चाळण लावून त्याच्यातून ते पडतंय ना, त्याच्याकडे लक्ष द्या. बरोबर. हं. काय गाळलं जातंय ते बघा. ते चाळण आपण लावायची गरज असते ना. हं, हं, हं. लोकं चाळण लावतच नाहीत. ह्यानी डायरेक्ट. तू सांग, तो हा म्हणाला की होतं, मग मी 4 लोकांना जाऊन सांगणार, "हे, तो म्हणत होता बकवास आहे." मग ते 4 लोकांना जाऊन सांगणार, "हे बकवास आहे." त्यांना ठरवू द्या ना. तुम्ही बघा तर खरं आधी. हं, 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 हं. जोपर्यंत तुम्ही बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं? बऱ्याच वेळा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचंही असं होतं, की चांगले सिनेमे होतात तयार, लोकांपर्यंत पोहोचत हो, नाही. पचत नाही. पण पाहिलेले पण प्रॉपर प्रमोशन करत नाहीत किंवा लोकही चांगला रिव्ह्यू दिला पाहिजे. म्हणजे चांगला असं नाही, की पण पण त्यामुळे आपणच कमी पडतो कधी-कधी सिनेमाचं प्रमोशन करायला. असंही होतं बऱ्याच वेळा. प्रमोशन इज अ टोटल पब्लिसिटी इज अ टोटल डिफरंट बॉल गेम ऑलटुगेदर. हं, हं. तो वेगळा खेळच आहे. म्हणजे असं म्हणतात बरोबर. इंडस्ट्रीमध्ये, लोकांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो,
जितका पैसा फिल्म बनवण्यात लागतो तेवढाच पैसा पब्लिसिटी करता लागतो. खरं. हे सत्य आहे. हं. जितका पैसा समजा तुमचं 1 करोड रुपयात तुम्ही फिल्म बनवली तर तेवढाच 1 करोड तुम्हाला पाहिजे पब्लिसिटी करायला. पब्लिसिटी इज अ टोटल डिफरंट. हा खेळच वेगळा आहे. हं. एखादी फालतू फिल्म सुद्धा पब्लिसिटीवरती उचलून लोक ऍटलिस्ट एवढं तरी टिकवू शकतील की त्यांना त्या प्रोड्युसरला थोडासा फायदा होईल. जास्ती फायदा होणार नाही. जर फिल्म वाईटच असेल लोक म्हणतील चल यार बकवास फिल्म आहे, उगाच ते पब्लिसिटी हाईप केलेली आहे हं. असं म्हणत. किंवा पब्लिसिटी जर एखाद्या चांगल्या फिल्मची पब्लिसिटी चांगली झाली तर लोक म्हणतील ना यार नाही इट्स वर्थ इट यार, अच्छी फिल्म है, अच्छी बनी है, देखना चाहिए, एक बार तो देखना बनता है. हं. फॉर एक्झाम्पल आता मुन्नाभाई MBBS ची कुठे जास्ती पब्लिसिटी झाली होती? हो. जास्ती पब्लिसिटी म्हणजे माउथ पब्लिसिटी गंमत गंमत तीच झाली. एका पत्रकाराने मुन्नाभाई रिलीज झाल्यानंतर आणि हिट झाल्यानंतर जवळजवळ 2 महिन्याची गोष्ट आहे. पत्रकार मला दुसऱ्या एका फंक्शनला भेटले आणि ते मला म्हणाले अरे एक मराठी कलाकार आहे जो त्या फिल्म मध्ये आहे आणखी, की अरे तो तर किती ढोल वाजवतोय त्याच्या ह्याचा, त्यांनी त्या फिल्म मध्ये काम केलंय म्हणून. तुझा एवढा मस्त रोल असून तू कधी बोलतही नाहीस कोणाला की मी काम केलंय त्या ह्याच्यात. म्हटलं आहे ना, लोक बघतायत ना, चांगली आहे ना फिल्म. माझी मी बोलण्यानी आणखीन 10 लोक बघणार आहेत का? किंवा तुम्हाला हे करून तुम्हाला सांगून तुम्हाला काही वेगळा अनुभव येणार आहे का? नाही. तुम्ही बघा ना, तुम्ही बघा आणि तुमचं ठरवा ना. माझं हे कायम म्हणणं असतं, जोपर्यंत तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेत नाही, कारण तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. बरोबर. संदीप इनामके हे जे एका सर्कमस्टान्सेस मध्ये आज आता एक्झिस्टंट आहेत, यतीन कारेकर वेगळ्या सर्कमस्टान्सेस मध्ये आहेत. हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्यातून ती एखादी कलाकृती बघणं, तुम्ही बघणं, मी बघणं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो आणि त्यामुळे प्रत्येकाचा रिव्ह्यू वेगळा असणार. तर त्याचा मी दबाव किती घ्यायचा आणि का घ्यायचा हे मी ठरवणार. बरोबर. मला दबाव घ्यायची इच्छा आहे, मी घेईन. नाही घेत, मोस्टली नसतेच. मी दबाव घेत नाही. तुम्हाला जे चांगलं म्हणायचं चांगलं म्हणा, वाईट म्हणायचं वाईट म्हणा, मला काही घेणं देणं नसतं. मी केलं, विच इज माय बेस्ट फिल्म, द नेक्स्ट वन, असं मी उत्तर देतो. सर आता चित्रपट सगळे झाले, OTT प्लॅटफॉर्म आता नवीन आलेले आहे. OTT मुळे कथा मोकळ्या झाल्या का प्रेक्षक गोंधळलेत, नक्की काय झाले? दोन्ही झाले. अच्छा. दोन्ही झाले. कथा मोकळ्या नक्कीच झाल्या. OTT प्लॅटफॉर्मला अजून तरी एवढं सेन्सरशिप नाहीये नाही जितकं टीव्ही आणि जितकं फिल्मला आहे. त्यामुळे कथा खरोखर मोकळ्या झालेल्या आहेत. हो, पण निगेटिव्ह गोष्टींकडे जाणाऱ्या कथा सुद्धा आहेत. खूप जास्त सेक्स दाखवतात, खूप जास्त व्हायलन्स दाखवतात गरजेपेक्षा, जे मला नाही पटत कधी कधी, की एवढं दाखवायची गरज नाहीये. आणि कंटेंट एवढं वाढलेलं आहे, कथा मोकळ्या झाल्यामुळे कंटेंट एवढं वाढलंय की मी हे बघू की ते बघू, ते बघू की ते बघू, असं लोकांचा गोंधळ झालेला आहे. त्यात वेळ नाही लोकांना एवढा आता. एक्झॅक्टली. आणि ते बघा म्हणजे आता माझं असं म्हणणं आहे लोकांना, तुमच्या माध्यमातून लोकांना, जे ऑडियन्स आहे त्यांना सांगायची ही इच्छा आहे की तुम्ही आता इनफॅक्ट जे OTT प्लॅटफॉर्म आहेत ना, त्यांना तुम्ही चार्ज करा, की सांगा तुमचा कंटेंट जर आम्ही बघायचा असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या. OTT प्लॅटफॉर्मनी ऑडियन्सला पैसे द्या तर आम्ही तुमचा कंटेंट बघू, असं उलट व्हायला झालं पाहिजे सुरुवात. अजून चांगले कंटेंट येतील आणि करेक्टेड कंटेंट येईल. मी सेन्सर्ड म्हणत नाहीये, मी करेक्टेड म्हणतोय. करेक्टेड आल्यानी ज्या गोष्टी व्यवस्थित घडायला पाहिजे त्या घडत, ते शेप होत राहील. म्हणजे आपला समाज जो आहे तो व्यवस्थित घडत राहील. नाही, जे समाजात आता हल्ली जे काही लहान मुलीवर बलात्कार किंवा इतर गोष्टी, ज्या घरात रेप, हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं कुठेतरी सारखं दिसतंय, पाहतंय, त्यातून एखाद्या माणसाला ते करावंसं वाटतंय आणि त्यातून ते होतंय, असंही मला वाटतंय परिणाम होतो या गोष्टी. म्हणजे जरी OTTनी एक डिस्क्लेमर टाकला की व्ह्युअर डिस्क्रेशन इज ॲडवाइज्ड, किंवा प्रोड्युसरनी सुद्धा व्ह्युअर डिस्क्रेशन, कारण A सर्टिफिकेट नाही की काय UA सर्टिफिकेट नाहीच त्याला, जिकडे रिस्ट्रिक्ट करू शकतो, मग ते ह्या गोष्टी होणारच आहेत ना. व्ह्युअर डिस्क्रिशन इज ॲडवाइज म्हणजे
बघणाऱ्यांनी ते डिस्कशन करावं की बाबा हे आपल्या घरच्यांना दाखवावं की नाही, मुलांना दाखवावं की नाही. माझा जो 15 वर्षाची मुलगी आहे तिला हा हा कंटेंट दाखवावा का, हे पण मी नाही दाखवलं तर तिच्या मोबाईलवरती आहे. मोबाईलवरती बघून मोकळी होणारच आहे. हो, हो. या सुद्धा गोष्टी आहेत. बरोबर. सो व्ह्युअर डिस्क्रिप्शन इज ॲडवाइस, एवढंच डिस्क्लेमर टाकून होणार नाहीये OTT प्लॅटफॉर्म. मी असं म्हणत नाही की सेन्सरशिप असायला पाहिजे. मी त्या गोष्टी मोकळ्या असायलाच हव्यात. गोष्टी मोकळ्या करा. पण तुम्ही कोणत्या तऱ्हेने प्रेझेंट करताय ना, अतिरेक नको त्याचा. हा त्याचा अतिरेक नको. ते जरा ज्या तऱ्हेने प्रेझेंट केलं जाते ते आटोक्यात, ते जरा उस पर काबू रखो भाई, उस पर थोडासा लगाम लगाओ. नक्की. आणि OTT वर येणाऱ्या कंटेंटचा वेग त्याच्या गुणवत्तेपेक्षा जास्त झालाय. क्वालिटी आणि गुणवत्तेपेक्षा खूपच जास्त. काय माहितीये संदीपजी, म्हणजे हम्म. आता आपण एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेने बोलतोय फक्त. हम्म. आता वेग आणि त्याची गुणवत्ता, ओके, स्पीड, म्हणजे कोणत्या स्पीडनी गोष्टी येत आहेत. जसं म्हटलं तसं इफ इफ एखादी गोष्ट आहे जी तुम्ही, ओके हा चेंडू आहे, तुम्ही त्या बाजूनी बघताय, मी ह्या बाजूनी बघतो, सगळ्या कुठल्याही बघू एक्झॅक्टली आपण ते कसंही बघू शकतो. ज्या तऱ्हेने, ज्या स्पीडनी बनवल्या जात आहेत गोष्टी. आणि काय, ओके, कोणी गोष्टी बनवतं किंवा वेब सिरीज बनवतं ते शेवटी बजेटसाठीच बनवतं की नाही. शेवटी इम्पोर्टेंट क्या है, पैसा ही तो इम्पोर्टेंट है. मैं इतना टाइम दे रहा हूँ तो उसके लिए मुझे इतना पैसा चाहिए, इतना नहीं मिला चलो 5,000 रुपया कम, इतना तो दे दो. बरोबर. आमदनी चाहिए ना थोड़ी सी, हो. पैसे आले पाहिजे. स्पीड में फटाफट डिलिव्हर कर सकता हूँ, अच्छा ऍक्टर हूँ, चांगली ऍक्टिंग करतो, त्यामुळे आपण, म्हणजे मी देऊ शकतो. तर बाबा त्याला बोलवा. मी यतीन कार्यकर म्हणून तुम्हाला सांगेन, मी अनेकदा गुटखा, तुमचे जे गॅम्बलिंग साईट्स आहेत बघा, रमी खेळ, इतर हा गोष्टी ज्या काय रमी बिमी ज्या त्या साईट्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट मी नाकारले आहेत. कारण मला मॉरल ड्युटी वाटते. मी ती ऍड केल्यामुळे, यतीन कार्यकरनी ती ऍड केल्यामुळे जो ऑडियन्स 10 लोक म्हणा, 5 लोक म्हणा, एक माणूस म्हणा, जर माझी ऍड बघून तो गेम खेळायला सुरुवात करतात आणि त्याचे पैसे जातात, तर मी मला रिस्पॉन्सिबल ठरवतो. मी गुटख्याची ऍड केल्यामुळे जर एखादा तरुण मुलगा किंवा माझ्या वयाचा मुलगा किंवा कोणताही घरचा मुलगा मुलगी जर गुटखा खातो की नाही यार यतीन कार्यकरने, तर मी मला रिस्पॉन्सिबल ठरवतो ना, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, जी चूक आहे. त्यामुळे या गोष्टी मी करत नाही. दुसऱ्यांनी कराव्या करू नये त्यांचा प्रॉब्लेम आहे, मी त्यांना थांबवणार नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम, वैयक्तिक इश्यू आहे, मी त्यांना थांबवणार नाही. कमिंग बॅक टू वेग आणि गुणवत्ता. तुमची क्वालिटी काय आहे त्याच्यावर कंट्रोल असू द्या. आज भारतात क्वालिटी कंट्रोल नाही, एवढं नक्की. OTT, खास करून OTT प्लॅटफॉर्मवरती, खास करून आपल्या सिरियल इंडस्ट्रीमध्ये, सिरियल म्हणजे वेब सिरीज आणि OTT वर जे दाखवल्या जात आहेत गोष्टी, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल नाहीये. इतर गोष्टींमध्ये पण नाहीये, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे आपण जगाच्या मार्केटमध्ये खाली आहोत खूप, सगळ्याच बाबतीत. आज आपल्याला, आज भारताला अनेक गोष्टी इम्पोर्ट करायला लागतात. आपला इम्पोर्ट जास्ती आहे, एक्सपोर्ट कमी आपला. आपलं डेफिसिट आहे. त्यामुळे आपल्याला एक तर मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे आणि वर्ल्ड क्लास गुड्स मॅन्युफॅक्चर करायला पाहिजेत. खास करून आपल्या सिरियल, फिल्म, OTT म्हणजे वेब सिरीज, या ऍड फिल्म मध्ये आपण करतोय बाय द वे. अनेक अनेक चांगल्या फॉरेन कंट्रीचे आपल्याकडे शूट होतात आणि आपण, म्हणजे ते म्हणतात की बाबा नाही प्रोफेशनल लोक आहेत, लोकेशन टेक्निशियन, एक्झॅक्टली, म्हणजे क्वालिटी आपण देतोय, त्या बाबतीत आपण क्वालिटी देतो आहे. सो ते गरजेचं आहे ना. वर्ल्ड लेवलवरती आपण, आपली सर्व जगात मोठी इंडस्ट्री आहे ना, एक मराठी माणसानेच आपली भारतात तर सुरू केलेली. अख्ख्या जगात इंडियन फिल्म इंडस्ट्री इज द वर्ल्ड बिगेस्ट इंडस्ट्री. बरोबर, बट नॉट फायनान्शियली, अनफॉर्च्युनेटली. म्हणजे जर पैसा म्हटलं तर तेवढं नाहीये. आपण जितक्या फिल्म्स भारत
तयार करून मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, जे काय तुम्ही भाषा अनेक आहेत, अनेक भाषांमध्ये एवढ्या एवढ्या फिल्म्स जर होत आहेत, बनतायत. तर त्या 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 अनुषंगाने भरपूर 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 आपली इंडस्ट्री मोठी आहे, चांगली आहे. फक्त तिचा गैरवापर होऊ नये. बरोबर. दुसरं असं सर की थिएटर थिएटर आणि OTT प्लॅटफॉर्म मग असं झालंय की हल्ली की थिएटर आणि OTT एकमेकांचे शत्रू आहेत का असं वाटायला लागले बऱ्याच लोकांना. तर त्या बाबत आपलं काय म्हणणं आहे? मी म्हणेन की थिएटर किंवा OTT म्हणण्यापेक्षा वेळ हा सगळ्यांचा शत्रू झालेला आहे. हो, हो. वेळ, टाइम, यार मेरे को भागने का है, मेरे को जाने का है, अभी यहाँ से उधर जाने का है, उधर से उधर जाने का है, उधर से उधर जाने का है. फिर क्या, फिर एक टाइम मिलेगा क्या पिक्चर देखने के लिए? नहीं जाने दे यार, OTT पे ही देख लेते. हम्म. याचा अर्थ हा नाही की त्याला थिएटरमध्ये बघायची इच्छा नाहीये, त्याला थिएटरमध्येच बघायची, म्हणजे फिल्मचा एक्सपिरियन्स हा चांगला थिएटरमध्येच मिळू शकतो. बरोबर आहे. तो OTTवर किंवा स्मॉल स्क्रीनवर मिळेलच असं नाही. ओके. त्यामुळे वेळ ही शत्रू झालेली आहे. वेळ, टाइम, वेळच नाही ना लोकांना. बरोबर. आज मी स्वतः 4:30ला पहाटे उठतो, योगा करतो, एक्सरसाइजेस करतो, जे काय सकाळच्या गोष्टी करतो. नंतर माझ्या मोबाईलला मी हात किती वाजता ब्रेकफास्ट नंतर लावतो हात. तोपर्यंत मी हातच लावत नाही मोबाईलला. मूर्ती जी आहे तिकडे ते नकोच. हो, सिरियसली. बरोबर आहे. कारण ना कारण एकदा हातात पडले की तासन तास जातो बऱ्याच लोकांचा त्याच्यात. तासन तास नाही बसतात मी त्याच्यात. तेवढं रिस्ट्रिक्ट हा, करतो. मी फक्त माझे मेसेजेस काही आलेत का, महत्वाचं काही आहे का, मला कुठली बिलं भरायची आहेत का, एवढ्याच करता. आणि फोन घ्यायला आणि फोन म्हणजे करायला, एवढ्याच करता वापरावा मोबाईल. बाकी नाही. बाकी मला फिल्म बघायची आहे, मी थिएटरला जाऊन बघेन. हे महत्वाचं. हा, तर ते शत्रू ऍज सच नाही आहेत. म्हणजे जसं मी सांगितलं, OTT किंवा थिएटर हे एकमेकांचे शत्रू नाही आहेत. वेळ ही सगळ्यांची शत्रू झालेली आहे. असं होतंय का की OTT मुळे कलाकारांचं काम अधिक टिकणारं झालंय का? किंवा म्हणजे नक्की काय वाटतंय तुम्हाला? काय आहे, OTT म्हणजे मोस्टली कॅमेरानी शूट होतात गोष्टी. तर कॅमेरानी जे काही शूट होणार आहे ते दीर्घकाळ राहणार आहे. ते किती टिकेल हे सांगता येत नाही. बरोबर आहे. हा म्हणजे त्याचं फॉर्मॅट किती दिवस राहील, किती चालेल त्याच्यावरती ते गोष्ट आहे. दीर्घकाळ राहील. म्हणजे एखादी गोष्ट जी रेकॉर्ड झाली आज, ती आणखीन 10 लाख वर्षांनंतर सुद्धा ती ऍक्सेसिबल असणार आहे. हा, पण त्यातून काही पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्यात की नाही ते नंतर काय ठरवेल. एक्झॅक्टली. म्हणजे असं वाटतंय मला. गोष्टी बदलतील ना, हा. नक्कीच बदलणार आहे. तर ते टिकेल की नाही मी सांगू शकत नाही. हो, हो, हो. सर आता आजचा प्रेक्षक एका आठवड्यात वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहतोय आणि हा बदल सिनेमा अधिक जागतिक करतोय. म्हणजे वेगवेगळ्या भाषा पाहतोय, सिनेमे पाहतोय, OTT प्लॅटफॉर्म पाहतोय. मग आपण जागतिक सिनेमाकडे जातोय किंवा जागतिक सिनेमाची उंची वाढवतोय असं काय वाटतंय का? सध्याच्या कंटेंटमुळे नाही. सध्या जे कंटेंट आपण दाखवतोय त्याच्यामुळे नाही. एक कंटेंटची बाब झाली. दुसरं मेकिंग जे असतं ना प्रकार. एक तर कंटेंट म्हणजे स्टोरी झाली, त्याच्यानंतर डिरेक्शन पासून एक्झिबिशन पर्यंत जे काही घडतं त्या अख्ख्या प्रोसेसमुळे नाही. थोडक्यात नाही. अच्छा. नाही होत आहे. आपण तेवढ्या त्या लेवलला जात नाही. अजून काम खूप कामाची गरज आहे. किती महत्वाचं आहे एखादी चांगली फिल्म लिहिणं, चांगली शूट करणं, चांगली एडिट करणं, त्याला चांगलं म्युझिक असणं, ती चांगल्या तऱ्हेने सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती असं काही निर्माण करायला पाहिजे जे ते प्लॅटफॉर्म्सवर भांडण झालं पाहिजे की नाही नाही नहीं वो प्लॅटफॉर्म आपको इतना दे रहा है, मैं आपको इतना देता हूँ, लेकिन मेरे को चाहिए वो फिल्म अपने प्लॅटफॉर्म. हे त्यांच्यात भांडणं, म्हणजे त्यांच्यात ती ओढाताण किंवा रस्सीखेच रस्सीखेच व्हायला पाहिजे. एवढी चांगली फिल्म आपल्याला बनवायला पाहिजे जी बनली जात नाहीये आता. आणि मग आपण कुठल्या तुमचे ते गेम ऑफ थ्रोन्स वगैरे त्याच्यासारखं बनवा ना रे काहीतरी. पुढचा प्रश्न मला तसाच आहे की आजचा प्रेक्षक हुशार झालाय, तो हुशार आहे, कुठला कंटेंट पाहायचा ना पाहायचा तो ठरवतोय, पण तो थोडा कन्फ्युज पण झालेला आहे. वेगवेगळे कंटेंट आहेत, पण ते सगळं करताना आता कधी कधी असं होतं की प्रेक्षक एखाद्या स्टारपेक्षा कथेला महत्व देतो
कधी 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 कथा चांगली नसेल, स्टार चांगला असतो त्यामुळे कथा चालते. ह्याच्यामुळे प्रेक्षक बऱ्याच वेळा कन्फ्युज होतात. त्याबाबत काय सांगाल? म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर दडलेलं आहे. आपली लोक आहे ना, आपला ऑडियन्स जो आहे हम्म, तो हुशार आहे, पण आता कन्फ्यूज झालेला आहे. हम्म, हम्म, इतकं समोर दिसतंय की काय घेऊ, आणि बरोबर. त्यामुळे काहीच घेत नाहीये. हम्म, हम्म, हम्म. समजतंय? इतक्या गोष्टी, इतकं ओव्हरलोड झालाय ना. पूर्वीचा काळ वेगळा होता, जिकडे लिमिटेड कंटेंट होता. तो कंटेंट लिमिटेड असल्यामुळे त्याच्यातून चूज करणं सोपं होतं, किंवा हा हे चांगलं आहे, हे जरा घेऊया, किंवा हे वाईट आहे पण याच्यातलं हे चांगलं आहे, ते घेऊया. हम्म. आता काय होतं माहितीये ना, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, 50 गोष्टी आहेत. हम्म. 50 गोष्टीमध्ये सगळं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आता मी काय घेऊ, त्यामुळे मी काहीच घेत नाही. हम्म, हम्म. हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे हुशार लोकांना कन्फ्यूज करणं, कन्फ्यूज कसं करावं, हे आपल्या मीडियानी, OTTनी दाखवून दिलं. आणि हो ना, म्हणजे आता माणसाची उत्क्रांती कशी झाली, तो आधी असा होता, माकड होतं त्याचं, मग तो हळूहळू सरळ झाला, सरळ झाला, सरळ झाला. मग हे आल्यानंतर परत ते ते असं पुन्हा असं खाली होत गेलं. चाललेलं आहे. पुन्हा खाली गेलं. म्हणजे परत माणसाचा माकड कसा करावा. हम्म. पूर्वी जेव्हा कागद होते तेव्हा अंगठा लावणं म्हणजे काय होतं, अशिक्षित आहे. हम्म, हम्म, आता काय आहे, आता फोन ओपन होतो, हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. पण तुम्ही अंगठात लावताय ना. हो, मग तुम्ही कुठून कुठे गेलात ते विचार करा ना. हो. आपण फक्त त्या फॉर्मॅट नुसार पळतोय. एक्झॅक्टली. हम्म, तर तुम्ही कुठून कुठे गेलात आणि तुम्हाला कुठे जायचंय, हम्म, हम्म, हम्म. हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही हुशार आहात की नाही, हा एक मोठा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा म्हणजे मी पण पाहिले, अनुभवले की बरेच चित्रपट सृष्टीतले कलाकार असतील, बिझनेसमन असतील, मोठे राजकीय, ते खूप काम, नाव, पैसा मिळवल्यानंतर पुन्हा एक आयुष्य साधं सिंपल जगतात शेवटच्या टप्प्यात 10-20 वर्ष. त्याचं कारणच मला वाटतं हे असेल सगळं. शक्यता आहे, हम्म, हम्म, हम्म. असं होऊ शकतं. हो, कारण त्याची फ्युटिलिटी समजून येते, त्याची, म्हणजे ते किती फ्युटाईल आहे, किती ते नको. हा, म्हणजे एक एक उंचीवर गाठल्यानंतर पुन्हा माणूस एक हा, साधं सिंपल कडे ठीक आहे. वळतो पुढाची आणि पुन्हा. म्हणच आहे ना, की हम्म. जितकं झाडाला फळं लागतात तेवढं ते झाड झुकतं. हो, हो. ती गोष्ट बरोबर आहे. तसं विनम्र राहावं वगैरे, ती एक बाजू आहे त्याची. आणि दुसरं कसं ना, रिपल्शन नाही म्हणणार, पण मी एक त्या गोष्टींपासून दूर राहायची इच्छा होते, हम्म. की नको यार, मला हे बस, मी खूप अनुभवलंय. जसं मला ऍक्च्युली झालेलं आहे. तर मग मी फंक्शनला जात नाही, कुठलेही अवॉर्ड फंक्शनला नाही जात, पार्टीजना नाही जात. त्याचं कारण आहे, इतक्या लहानपणापासून इतक्या बघितल्या आहेत ना, पार्ट्या बघितल्या, फंक्शन बघितले, भरपूर केलं सगळं. आता ते नको वाटतं. त्या कळपात राहायची मला इच्छा नाही. मी आहे बाबा, मी मी असा आहे. तुम्हाला जेव्हा गरज आहे, आता तुम्हाला वाटलं नितीन कारेकरांना या पॉडकास्ट साठी बोलवावं, हम्म. नितीन कारेकरांना तुम्ही एक फोन केला, आपली मैत्री तर आहेच ना टिकून. बरोबर. पण त्याकरता मी तुम्ही ठेवलेल्या पार्टीमध्ये येणार नाही, हा. मला जमत नाही ते. हं. किंवा या पॉडकास्टला तुमच्या समजा कुठलं तरी अवॉर्ड मिळालं, त्याकरता तुम्ही तो फंक्शन आहे आणि बाबा नितीन कारेकर या, मला जमणार नाही. हम्म, मी कुठल्याही फंक्शनला जात नाही. मला आता दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला मला बेस्ट ऍक्टरचा प्राइज मिळाला. शार्ली देशमुख पुण्याचीच आहे. तिने एक फिल्म केली, नेब्युला. अच्छा. त्याच्यात त्याच्याकरता मला बेस्ट ऍक्टरचा प्राइज मिळाला. पण ती म्हणत चल, नाही तू जा, मी नाही येणार. तर पुढचा प्रश्न याच्यावर की कलाकार, इंडस्ट्री आणि भवितव्य, विविध पर्यायामुळे कलाकाराला जास्त संधी मिळतात की ज्या की जास्त असुरक्षितता वाटते त्याच्यामध्ये. काय होतं, पूर्वी ऑप्शन्स कमी होते, हम्म, हम्म, हम्म. पण कलाकारही कमी होते. तेव्हा सुद्धा इन्सिक्युरिटी होतीच. हो, हो. आज ऑप्शन्स वाढलेत, कलाकार वाढलेत, इन्सिक्युरिटी तशीच राहणार ना, हम्म, हम्म, हम्म. ती काही बदलणार नाही. इन्सिक्युरिटी ही इन्सिक्युरिटी असते, ती आपल्यात असतं. हा, बरोबर, आपण ठरवायला लागेल. आपण ठरवायचं की मी इन्सिक्युअर व्हायचं की नाही. अच्छा. हा. मी जर ठरवलं की मला काही फरक पडत नाही, माझ्याकडे काय होईल,
एक वेळचं जेवणार नाही, चांगलं इंटरमिटंट डायटिंग करीन ना. बरोबर. सकाळी जेवेन, रात्री जेवण, दीक्षित डाएट करीन मी. हा, सकाळी काय 16-8 हम्म. तसं करीन ना, 16 तास उपाशी, बरोबर. 8 तास 2 तास थोडं 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 खायचं. उलट बरं आहे, माझी हेल्थ चांगली राहील. इट इज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. मी ठरवलं मी इन्सिक्युअर आहे तर मी इन्सिक्युअर होणार. आपल्या नाटकात फार चांगली शिकवण मला तरी दिलेली आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही की तुम्ही चुकला आहात, तोपर्यंत ऑडियन्सना कळणार नाही की तुम्ही चुकलात. जसं आम्ही चित्र सेटअप मध्ये असतो, एक्झॅक्टली. पेंटिंग चुकलं काही तर आम्ही सांगत हा, सांगायचं नाही. नाही, ते स्टाईल एक्झॅक्टली. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, कशाला इन्सिक्युअर फील करून घेतो. बरोबर आहे. हा, जे आहे ते आपण जगणार किती 80 ते 90 वर्ष, कुठे डॉट पण नाही होत आपण. बरोबर आहे. आपण एक कुठेच नाही कसपट पण नाही होतो. सिक्युरिटी कुठेच नाही त्याची त्यात गोष्ट. इगो, इन्सिक्युरिटी या गोष्टी कशाला घेऊन जगायच्या? ती ओव्हर एक्सेस बॅगेज येते. बरोबर आहे. ते घेऊन जगायची काही गरज नाही. मन मोकळेपणाने जगलं पाहिजे. शांत, लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा, जगू द्या. बरोबर आहे. आपण एकमेकांची चांगले वागतो आहोत, एकमेकांची नीट आहोत. या ज्या आजच्या सर्कमस्टन्सेस ज्या बाकीच्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्यातही एकमेकांना मदत करतो आहोत, हे माझ्याकरता महत्वाचं आहे. ती सिच्युएशन आपण मिळून कशी बदलू शकतो याच्यावर विचार करू, बसून चर्चा करू, बरोबर आहे. कृती सुद्धा करू. फक्त चर्चेने नाही होणार काही. फक्त चर्चेने काही नाही होत, हा. कृती करावी लागते. हम्म. पण जर मी इन्सिक्युरिटी घेऊन बसलो की संदीप इनामकेचा मी पॉडकास्ट केला तर मला किती लाईक्स मिळतील की नाही, मिळतायत की नाही, किंवा माझ्या करिअर तर वरती काही फरक तर नाही ना पडणार, मी असं बोल, काय म्हणजे कशाला, बरोबर. गरज काय? आपण तेवढा मी मोकळेपणाने मी तुमच्याशी बोलू शकतो, लोकांशी बोलू शकतो. माय लाईफ इज एन ओपन बुक. बरोबर. खुली किताब, आओ पढ़ो, अगर आप सीख सको सीख लो. तेच आहे, मी तुम्ही जे सांगितलं तोच प्रश्न होता माझा. आज यशाचं जे काही मोजमाप आहे, बॉक्स ऑफिस व्ह्यूज की टिकणारी ओळख, मग तुम्ही जे बोलताय आतापर्यंत ते खरं तर तीच आहे. याला काही मोजमाप नाहीये. तुम्ही जसं राहाल, वागाल, बोलाल, तुमचे विचार जसे आहेत तेच तुमची खरं तर ओळख आहे. म्हणजे आणखीन एक म्हणजे वेगळ्या तऱ्हेने उदाहरण, हेच गोष्ट सांगायची झाली तर, जे 50 वर्षापूर्वी सुपरस्टार होते ते आज तुम्हाला माहिती तरी आहेत का नवीन लोकांना? भारत भूषण, प्रदीप कुमार, किंवा धुमाळ नावाचे एक ऍक्टर होते. ओके, हे कुठे माहिती आहेत लोकांना? जर ते माहिती नाहीये तर मी आणखीन 25 काय 3-4 पिढ्यांपुढे कोण माहिती असणार? यतीन कार्यक्रम विसरलेला कशाला इगो? आणि म्हणजे तुमच्या ह्या एवढ्याशा काळाकरता कुठे इगो घेऊन बसता राव? उलट ह्या म्हणजे दुसऱ्या बाजूने तुम्हाला एक गंमत सांगेन, मी जिकडे जिकडे जातो मला माहिती आहे, कारण लोक मला तोंडावर बोलतात हे. मी जिकडे जिकडे जातो तिकडे सगळे म्हणतात, यार तुम्हीच तर बोललात ना, तुम्ही संदीपजी आता बाहेर काय बोललात मला की अरे यतीनजीनं कसं बोलू, यतीनजी बापरे, यतीनजी बोलो. तर भीती तुमचीच मनात होती, माझ्या मनात आहे का काही? नाही. आणि माझ्याशी बोलून तुम्हाला कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतं, एकदम म्हणजे कम्फर्ट वाटतं एकदम. होय की नाही? मग प्रश्न मिटला. तर इगो घेऊन, जर मी इगो घेऊन बसलो असतो तर तुम्ही माझ्या बरोबर एवढ्या चांगल्या, आपल्या एवढ्या चांगल्या गप्पा होऊ शकल्या असता, एवढा चांगला पॉडकास्ट होऊ शकला असता का? नाही. इगो स्पॉइल्स थिंग्स. इगो, इन्सिक्युरिटी नका ठेवू. त्या लोकांना पण तुमच्या सांगतोय मी, इगो ठेवू नका, आयुष्य एन्जॉय करा, तुम्ही जगा, लोकांना जगू द्या. काय ते एक क्षणभंगूर असतो, आळवावरचं पाणी असतं. थोडस असं वाटतं की अरे वा वा मी किती मोठा आहे, काय नाही. स्टुडिओतून बाहेर पडल्यावर आला म्हातारा कुठला तरी, टाकल्या बडबड करत होता जास्ती. सेल्फ रिस्पेक्ट इज डिफरंट दॅन इगो. ऑफकोर्स तुम्ही माझा इन्सल्ट केला तर मी गप्प नाही बसणार. एखाद्याने समोर आहेत बरीच लोक ज्यांना सवय असते कुचकट बोलायची, मग त्यांना मी कुचकटपणे उत्तरही देतो. माईक हातात आला की सगळं चालू. हा, मग सांगू शकतो की माईक मेरे हाथ में है, अब जो मैं बोलूंगा आपको सुनना पडेगा.
तर असं नाही मी म्हणत आहे की हम्म. यू शुड नॉट हॅव एनी सेल्फ रिस्पेक्ट. डोंट हॅव एनी इगो. हॅव सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही यू शुड कॅरी युअर सेल्फ वेल. तुमच्यामुळे लोकांमध्ये आनंद पसरावा एवढीच इच्छा आहे. बरोबर. माझ्यामुळे लोकांमध्ये 4 लोकांना आनंद मिळतोय. मी फोटोला कधीच कोणाला नाही म्हणत नाही. हम्म. कितीही मला घाई आले, मला घाईची सुद्धा लागलेली असेल हा, कधी दमलेला तरी असतात, थकलेला असतात काम हा करून. किंवा अहो झालेलं आहे ऍक्च्युली. हम्म. मला खूप जोराची आली होती. हम्म. वॉशरूमला जायचं होतं आणि जात होतो मी वॉशरूम म्हणजे डबिंग स्टुडिओ मधून ह्याच्याकडे चाललो होतो. त्या स्टुडिओ मधल्याच वॉशरूम मध्ये चाललो होतो. मी दरवाजा उघडला आणि समोरच ते फॅन बसले होते आणि त्यांनी बघितलं असं आणि मला आधी वाटलं की कोण ओळखीचे आहेत का किंवा प्रोड्युसरचं कोणी आहे का. तरी स्माइल दिली अशी. सर एक फोटो. अरे मला आधी ना जोरात. आपण म्हटलं ठीक आहे जल्दी करना प्लीज जल्दी करना. हा त्यांनी पटकन फोटो काढला. म्हटलं मुझे वॉशरूम जाना है. मी पळालो. बरोबर. वॉशरूमला गेलो आणि परत आलो आणि त्यांना विचारलं फोटो अच्छी आई है क्या. नहीं सर एक बार और. हाँ ना हाँ अभी निकाल अभी कोई टेंशन नहीं. नाही, सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे प्रत्येक एक्झॅक्ट गोष्टीची. ती गोष्ट वेगळी. हा. विनम्र असावं ना बरोबर. साहेब. हम्म. किती काय सेकंद लागतात का. नाही. मी जर परत येताना त्यांच्याकडे लक्षही न देता ह्याच्यात शिरलो असतो तर मग त्यांना कसं वाटलं असतं यार नाही फोटो चांगला आला त्याला सांगायचं होतं जाऊन दे चला आता त्याला किती त्रास देऊया. ही एक बाजू झाली. किंवा दुसरं काय होतं हा स्वतःला जास्ती शहाणा असं होतं गेला तसंच. विचारा ना भाऊ. बरोबर. तो पण सामनेवाला भी तो इंसान आहे. हम्म. मनुष्य प्राणीच आहे ना. होत कम्युनिकेट असं. करू शकतो ना आपण. हम्म. दुसरं जनावर तर नाही झुरळ बिरळ तर नाहीये. त्याचं एवढंच Respect आहे द्यायला साधं. पाहिजे. इंडस्ट्रीने प्रेक्षकांवरती विश्वास ठेवायला हवा का? सी अनफॉर्च्युनेटली हम्म. ही जे काही ह्या आर्ट्स ज्या आहेत ज्यांचा उदरनिर्वाह लोकांकडून कमवलेल्या पैशांमध्ये असतो त्यांना या गोष्टींचे बॉदरेशन घ्यावंच लागणार. बरोबर आहे. जशी एखादी आजची मालिका, चित्रपट ट्रेंड निघाला की तशा पद्धतीने जातो. ते प्रत्येक चॅनलचे प्रत्येक चॅनलनी ठरवायचं असतं किंवा नहीं यार ये अच्छा है दिस इज वर्किंग फॉर दॅट स्टोरी तो चलो आपण इधर भी ट्राय करते. हे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी घडतच राहणार कारण the producer, the maker of that product is dependent on म्हणजे जे पैसे समोरून मिळत आहेत त्याच्यावर तो अवलंबून असतो. समोरच्या ऑडियन्स कडून मिळालेल्या पैसे त्याला ते ट्रेंड क्रिएट करणं गरजेचं असतं. पुढे जाऊन ते तसंच कंटिन्यू ठेवायचं की नाही हा पर्सनल. आता माझ्याच बाबतीत एक उदाहरण देतो. 94-95 साली जेव्हा मी जेमतेम 28 वर्षाचा होतो तेव्हा मी शांती नावाची सिरियल केली होती ज्यात मी 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला. ती सिरियल संपली. त्याच्यानंतर काही महिने गेले वगैरे आणि मला अचानक एक दिवशी फोन आला की सर असं असं प्रोजेक्ट आहे आणि त्यात तुम्हाला एक वडिलांचा रोल करायचा आहे. म्हटलं बरं माझा मुलगा कोण आहे मुलाचा रोल कोण करतोय तर मला सांगण्यात आलं आलोकनाथ. म्हणजे आलोकनाथच्या वडिलांचा रोल होता. एका बाजूने मी असं बघतो की मी 28 वर्षाचा असताना मी एवढा कन्व्हिन्सिंग म्हातारा केला की लोकांना वाटायला लागलं की हा खरोखरच म्हातारा आहे. पण गंमत ती दुसरी गंमत सांगतो तुम्हाला की त्याच वेळेस मी चट्टान नावाची सिरियल करत होतो जी झी वर येत होती आणि त्यात मी काहीतरी 22-23 वर्षाच्या मुलाचा रोल केला होता. शमीजींच्या मुलाचा. शमी कपूरांच्या मुलाचा. त्यामुळे मी एक फॉर्च्युनेट देवाच्या दयाने आईवडिलांच्या कृपेने मी असा एक लकी ऍक्टर आहे ज्याला एकाच वेळेस दोन्ही करता आलं. म्हातारा पण करता आला आणि यंग पण करता आला. आता माझ्यावर आहे ना सर मी कसं ते हे करायचं कसं पचवायचं. दुसरी गोष्ट ट्रेंड कुठला सेट झाला
हे त्यांनी ह्याचा विचार मी नाही केला कधीच, हम्म, हम्म, हम्म. की बाबा यंगचा ट्रेंड सेट करून देऊया. अरे आपण आता टक्कल पडते तर टक्कल तोच करू. झाकूच या आणि टक्कल कायमचं म्हणजे जे इंडस्ट्रीतली मोठी मोठी लोक करतायत दाखवतात ते. दाखवत आपलं रील इमेज आणि रिअल इमेज एकत्र करून टाकलेलं आहे त्यांनी. मला म्हणून अक्षय खन्ना आवडतो, मला म्हणून रजनीकांत खूप आवडतो. बरोबर, जो आहे तो आहे. रिअल इमेज इज टोटली डिफरंट फ्रॉम रिअल इमेज. हम्म, जो रिअल आहे, जो माणूस म्हणून मी माणूस पण आहे ना, हम्म, 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 हम्म. तर मला माणूस म्हणून बघायला पण शिका ना. बरोबर आहे. तर मी हा असा माणूस आहे. हम्म, हा. आणि दुसरी गोष्ट मला हे आवडतं की भाई ये कोरा कॅनव्हास है. हम्म, हम्म. डायरेक्टर साहब, प्रोड्यूसर साहब, आप आपको जो चाहिए कैरेक्टर इसमें से निकालो. आप आपको जो रंग लाना है जो रंग डालना है इस पे डालो. बरोबर. विग लगाना है विग लगाओ. हा, yes. आपको पूरा टकलू रखना है टकलू रखो. हम्म, हम्म, हम्म. आपकी मर्जी है. सिर्फ दाढ़ी लगानी है, औरंगजेब बनाना है बना लो. हम्म, हम्म, हम्म. सिर्फ चोटी लगानी है, मूछ लगानी है, कृष्णाजी भट्ट बनाना है बना लो. हम्म, हम्म. ये है बरोबर आहे. जे रील साठी, रील आणि रिअल सरमिसळ करतात ना, हम्म. ते शेवटी ना वेडे होतात. यश अपयश कळत नाही किंवा समाधान कळत नाही असं होतं. आणि ते कुठे थांबायचं हे कळत नाही बऱ्याच लोकांना. जाईल. पेक्षा हो. त्या ते जे आहे पडद्यावर जे दिसतंय ना, हम्म. तेच खरं आहे हे मानायला लागतात हो, हो, हो. खऱ्या आयुष्यात. बरंच हे करण्याचा प्रयत्न केला, लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला होता की बाबा खरं वेगळं असतं आणि स्क्रीनचं वेगळं असतं. जरा प्लीज सांभाळा तुम्ही. बरोबर. है ना? पण काही लोक जी आहेत ऍक्टर स्वतः तेच त्या इमेज मधनं बाहेर येऊ शकत नाही. हम्म. अडकवतात स्वतःला त्याच्यामध्ये. त्यामुळे ते त्यांना ते तसं जगायचं. आय एम नॉट सेइंग इट इज रॉंग. मी एवढंच म्हणतो की त्यांना त्यांचं तो भ्रम मुबारक. मला माझं जे सत्य आहे ते मुबारक. तुम्ही तसं जगा, मी असा जगतो. आता या सगळ्या चर्चेतून असं जाणवतं की पुढच्या पिढीसाठी सिनेमा अजून खोल जाणार की अजून काही त्याचे जलद होईल, अजून त्याच्या पुढे जाऊ आपण याच्या काही वर्षानंतर, तर काय होईल, काय ते वाटतंय तुम्हाला? तर तुम्ही आजपर्यंत खूप पाहिले, पण पुढे काय चिन्ह महाराजांच्या दिसतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर मी तुम्हाला सांगितलं असतं हम्म, हम्म, हम्म. की अजून 500 वर्षांनी लोक हवेत उडायला लागतील, तुम्हाला काय वाटलं असतं? हा, तर जसं बदलली गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हम्म, हम्म, हम्म. जेव्हा तलवार आणि ढालीनी आणि हो. भाल्यानी आणि गरम तेलानी युद्ध लढली जात हा, होती, हा, हा. तेव्हा मी सांगितलं असतं तुम्हाला हम्म, हम्म. की 2020 साली मोठा कोरोना येणार आहे आणि त्याच्यात करोडो लोक मरणार आहेत आणि तेव्हा मोठमोठ्या प्लेन्स मधून मोठमोठे इंजेक्शन पाठवली जाणार. तुम्ही काय मूर्खासारखं बोलतो रे, विश्वास ठेवला नसता. येणं झाला का तू, असंच बोलले असतं ना. बरोबर आहे. हा. आता काहीच प्रेडिक्ट करता येत नाही. हो, सांगता येत नाही पुढे काय होईल. मी नाही सांगू शकत, हम्म, हम्म. कारण मी काही द्रष्टा नाहीये किंवा प्रेषितही नाहीये. जेव्हा येऊन त्यांनी वरनं आलोय आणि मला त्यांनी काही खास कामाकरता पाठवलं नाही. आय जस्ट गो विथ द फ्लो. आज हे आहे आणि मे बी दॅट इज द रिझन वाय आय सर्वाइव्ह. एवढी 5 दशकं जी आहेत, 50 वर्ष मी का सर्वाइव्ह झालं, त्याचं कारण एकच आहे, आय गो विथ द फ्लो. आणि मला जे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला आणि मनाला जे पटतं ते मी करतो. मी उगाच काही उटपटांग करायला जात नाही. एकदा स्वीकारलं की मग मागे नेणं हटत आपण, मग आपण खांद्याला खांदा लावूनच चालतो. हो, चल तुम बढ़ रहे हो आगे तो मैं भी तो तेरे साथ हूं, चल. नक्की नक्की. असं ते खूप छान वाटलं सर, की एवढे म्हणजे 5 दशकं तुम्ही काम केले. मलाही त्याच्यात तुमच्यासोबत थोडं काही खारीचा वाटा का होईना, पण काही सिनेमे तुमच्यासोबत केले. सरगम असेल, खोपा असेल, विंग्स ऑफ फायर असेल, तर बरेच मायथॉलॉजिकल आपण संतपट पण काही मध्ये केले होते, तुम्ही फाउंटन किंवा एकच्या काळामध्ये. तर खूप छान. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की खूप मस्त झाले काम आणि वेगवेगळ्या छटा, म्हणजे अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा तुम्ही अनुभवल्या, जगल्या आणि त्याच तुम्ही तुमच्या प्रत्येक वाणीतून आता ऐकायला मिळत आहेत. तर खूप धन्यवाद सर, तुम्ही भेटलात आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला. आणि संदीपजी तुमचे खूप खूप आभार. मला कला भ्रमंतीमध्ये तुम्ही बोलवलं.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. ओके सर.